पहा मुलांनो, तुम्ही इयत्ता 4थी मध्ये कोण हा घटक अभ्यासलेला आहे. आपण त्याविषयीची अजून जास्त माहिती जाणून घेणार आहोत. तर कोण म्हणजे काय माहिती का तुम्हाला? तर कोण म्हणजे परिसरामध्ये जिथे दोन रेखा जुळलेल्या असतात एकमेकींना, तिथे कोण तयार होतो. आता हातामध्ये, आता पहा इथं माझी ही हाताची एक अशी उभी रेषा आणि एक आडवी रेषा, इथं काय तयार झालाय? कोण तयार झालाय. तर भिंतीचा जो कोपरा असतो, भिंतीच्या कोपऱ्याची वरची रेषा आणि खालची एक रेषा, इथे पण एक कोण तयार झालेला असतो. तुम्ही अजून परिसरात कुठे कुठे कोण तयार झाला हे सांगू शकता का? सांगा. हा, एक एक जणांनी सांगा. हा, घसरगुंडीचा कोण, घसरगुंडीच्या पायऱ्यावर चढणाऱ्या आणि जमीन यांच्यामध्ये कोण तयार झालेला असतो? हा सांग. झाड आणि जमिनीचा कोण, झाड आणि जमिनीचा कोण असतो. झाडाचं खोड आणि फांद्या यांच्यामध्ये सुद्धा कोण तयार झालेला असतो. हा, लाईटचा खांब, हा लाईटचा खांब आणि जमीन यांच्यामध्ये सुद्धा कोण तयार झालेला असतो. दरवाजा, हा दरवाजाचा कोपरा असा तिथं कोण तयार झालेला असतो. अजून कोण सांगते? हा हा टेबलचा पाय आणि जमीन यांच्यामध्ये सुद्धा कोण तयार झालेला असतो. किंवा टेबलची ही कडा आणि इकडची कडा एकमेकांना इथे जुळली आहे म्हणून इथं कोण तयार झालाय. म्हणजे हा सांग. बेंच, हा बेंचचा पाय आणि जमीन यांच्यामध्ये, किंवा बेंचची ही वरची कडा आणि इकडची एक कडा इथे जुळलेली आहे. हा सांग. टीव्ही, हा टीव्ही मध्ये सुद्धा कोण तयार होतो? सांग. खिडकीचा कोण, खिडकीमध्ये सुद्धा कोण तयार होते? हा सांग. फळ्याचा वरची रेषा आणि खालची, वरची बाजू आणि खालची बाजू इथे जुळली आहे, इथे पण एक कोण तयार झालाय. हा कॅलेंडरचा कोण, हा कॅलेंडर सुद्धा, कॅलेंडरच्या कोपऱ्याला सुद्धा कोण तयार होतो. चार्टचा कोण, हा चार्ट. तर अशा प्रकारे कोण, आपल्या परिसरामध्ये असंख्य ठिकाणी कोण तयार झालेले असतात. तर कोण म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का? कोण म्हणजे काय? जिथे दोन रेषा एकमेकांना जुळलेल्या असतात त्याला काय म्हणायचं? कोण. तर आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे कोण बघायचे. इथं मी 3 आकृत्या काढलेल्या आहेत कोणाच्या. तुम्हाला सारख्या दिसतायत का ह्या आकृत्या? नाही. तर ह्या 3 आकृत्या वेगवेगळ्या आहेत. कोणमापकाच्या सहाय्याने मोजल्यानंतर ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्या कोणाला काय म्हणायचं? काटकोन म्हणायचं. काय म्हणायचं? काटकोन. 90 अंश मापाच्या कोणाला काटकोन असं म्हणतात. कोणाचं माप अंशामध्ये मोजतात. कोणाचं माप अंश या एककामध्ये मोजलं जातं आणि ते लिहिताना 90 आणि अशा प्रकारे लिहिलं जातं. या चिन्हाला आपण अंश असं म्हणतो. आलं लक्षात? तर 90 अंश मापाच्या कोणाला काय म्हणायचं? काटकोन म्हणायचं. आता हा कोण काटकोनापेक्षा लहान दिसतोय का मोठा दिसतोय? लहान. काटकोनापेक्षा लहान आहे म्हणजे त्याचं माप 90 अंशापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे, लहान असणार आहे. तर काटकोनापेक्षा लहान कोणाला काय म्हणायचं? लघुकोन. काय म्हणायचं? लघुकोन. मग त्याचं माप काटकोनापेक्षा लहान म्हणजे 90 पेक्षा कमी आहे. आलं का लक्षात? आणि हा कोण आहे? तर तो 90 अंशापेक्षा जास्त दिसतोय आपल्याला, मोठा दिसतोय काटकोनापेक्षा. तर काटकोनापेक्षा मोठ्या कोणाला काय म्हणायचं? विशाल कोण, विशाल. आले लक्षात तुम्हाला? कोणाचे 3 प्रकार आहेत. ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्या कोणाला म्हणायचं काटकोन. काटकोनापेक्षा लहान मापाच्या कोणाला म्हणायचं लघुकोन आणि काटकोनापेक्षा मोठ्या मापाच्या कोणाला काय म्हणायचं? विशाल. आले लक्षात? तर आता तुम्ही जे उदाहरण सांगितले परिसरामधले, तशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं तुम्हाला सुचत असतील ज्या ज्या ठिकाणी कोण तयार झालाय, तर ती उदाहरणं तुम्ही काय करायची? वहीवर घेऊन आणायची. आले लक्षात?